आज? 50 रुपये. 50 रुपये खाली 50 रुपये. भरता वांग खाली 50 रुपये रेट आहे आता. रामकृष्ण हरी मंडळी, आज 17/4 रोजी आज आम्ही नाशिक मार्केटमध्ये आलेलो या ठिकाणी. तर हा बाबाची टोपी पाहून घ्या. बाबाची टोपी सरळ झाली पाहिजे. बाबाची टोपीला इम्पॉर्टंट आहे. तर हे फ्लावरचे शेतकरी आहे ते पण आमच्या सोबत आहे. आज मोगावचेच आमच्या हे मधले आमचे व्हिडिओ काढत राहत्या. त्यांचं लय मोलाचं योगदान आहे. तर या ठिकाणी आम्ही आज बाजारामध्ये काय रेट चालू आहे, कोणत्या मालाला काय बाजार आहे आज आणि कोणत्या मालाने कोणता उच्चांक गाठलाय, तर आज या ठिकाणी आपण तो बघणार आहे. तर आम्ही दाखवतो तुम्हाला कोणत्या मालाला काय बाजार आहे आज. तर तुम्ही सगळ्यांनी नवीन असाल तर चॅनलला लाईक फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. यांनी सगळ्यांनी केलंय. रामकृष्ण हरी मंडळी. तर या ठिकाणी आपले कुठले पाहुणे तुम्ही? वडगाव पिंगळेचे. आणि तुम्ही? वडगाव पिंगळेचे. आज दोघे पण शिमलाचे शेतकरी या ठिकाणी आले. आज काय आवाज मारला शिमलाचा? 180 ते 250. 180 ते 250. 150 पासून सुरुवात आहे. 150 पासून स्टार्टिंग आहे बा. असं तुमची काय भाव गेली? 180. तुमची हो पाहुणे? 250 गेली. 250 गेली का? परवडतंय का? काय वाटतंय शिमलाचं, कसं काय वाटतंय? काय ते बरं आहे आता. हा आहे ते बरं आहे आता. दोन शब्द शेतकऱ्यांना सांगा बा तुम्ही. असं परवडत नाही. परवडत नाही या बाजारात. नाही. कितीची बाजार पाहिजे म्हणजे परवडल? 300 प्लस. 300 प्लसच पाहिजे बा. असं कितवा तोडा आहे तुमचा आता? आमचा 4था प्लस आहे. 4था फ्लॅश आहे का? म्हणजे लागवड कधी केली होती? लागवड जून मध्ये. जून मध्ये? नाही ना, जून मध्ये कसं काही? ऑक्टोबर मध्ये? ऑक्टोबर मध्ये लागवड आहे. असं तुमची पाहुणे? आमची डिसेंबरची लागवड. डिसेंबरची ना. तुमचा काय दुसरा फ्लॅश असेल आता? आमचा 7वा तोडा आहे. 7वा तोडा. हा म्हणजे दुसरा फ्लॅश आहे बा. असं बरं चालतंय. चला, अशा पद्धतीने शिमलाचं स्ट्रक्चर आहे आजचं. आणि बाजारभाव आजची शिमलाची 150 ते 250 पर्यंत आहे बा. बरोबर ना? ओके चालतंय. बा शिमलाचा मला एका गाडीमध्ये यांचा मस्त एकदम जोरदार शिमला आहे त्यांची पाहुण्याची. काही विषय नाही. एकदम सुपर असं वांग आहे. एकदम सुंदर वांग आहे. काय आवाज मारला आज वांग्याचा? 180 रुपये. कुठले पाहुणे? कोटमगावचे. माझ्या जवळचेच आहे एकदम. तुम्ही मोगाव साहेब ओळखलं नाही तुम्ही मला? मग एकदम तुमच्या जवळचा ना. काय 180 रुपये वांग? असं कितवा तोडा आहे आता? 1 महिना झाला चालू. 1 महिना झाला चालू. बरं आहे का वांग्याचं? बरं आहे. आता एक 4-5 दिवसापासून रेट वाढलेली. 4 रुपये काहीच नव्हते. 150-100च्या आतच होते. आता 180, 200, 250, 250 पर्यंत. असं चालू आहे. 180 ते 250 पर्यंत चालू आहे बा. साधारण 140 पासून 250 पर्यंत रेट. अच्छा 140 पासून 250 रुपये वांग आहे आजचं. ओके चालतंय. तुमचं काय नाव? प्रभाकर चंद्रकांत. अच्छा गुगे. ओके. एकदम सुपर असं वांग आहे. भरता वांग आहे एकदम क्वालिटी. कितवा तोडा आहे माऊली हा? 5वा तोडा आहे. 5वा तोडा आहे का? काय भाव काढला आज? 50 रुपये. 50 रुपये खाली 50 रुपये. भरता वांग खाली 50 रुपये रेट आहे आजचा. बारटोक वांग आहे. बारटोक वांग खाली 50 रुपये. कुठले पाहुणे? दिवाळीचे. काय म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेत आणि या वर्षी जरा थोडासा फरक आहे ना? फरक म्हणजे मागच्या वेळेस लावलेलं नव्हते आपण. असं किती लागवड किती झाला? तो लय महत्वाचा आहे. लागवड आता आपण एकीवर केलेली. हा सिस्टम केलेली खर्च वगैरे. असं यंदा काही लागवड पण वसूल होईल का नाही असं वाटतंय? 6.5 रुपये एक काडी होते याची ना? हो 6.5 रुपये. आणि हेवी काम आहे. प्रत्येक हात कमी एक हात मारत असं एका हाताला 2,000 रुपये खर्च. असं आणि मार्केटमध्ये आणायपर्यंत 80 रुपये खर्च येतो. असं मार्केटमध्ये आणायला गेला 80 रुपये खर्च आहे. गाडी भाडं किती? गाडी वाढते 30 रुपये. 30 रुपये गाडी भाडं आहे. काय नाव आहे माऊली तुमचं? किशोर पागिरे. म्हणजे सांगा तुम्ही मला अशा भावामध्ये शेतकऱ्याला काय परवडणार आहे? आजचा रेट याचा फक्त खाली 60 रुपये. अवघड आहे. पाहुणे काय आवाज आहे आज काकडीचा? 450, 500, 550 आहे ना. हा का? आज 400, 450, 500. कोणती काकडी तुमची? सागर आहे. असं तुमची काय भाव गेली? आमची 450.
450 रुपये असं असं कुठले पाहुणे जोरण जोरण पिंपरी तालुका चांगलं आहे ना मग आज काकडीचं चांगलं आहे चांगलं आहे. टेम्परेचर मध्ये एवढ्या हा, टेम्परेचर चांगलं आहे. आजची काकडीचा बाजार आहे 400 450 500 पर्यंत आहे म्हणजे 450च्या पुढंच बुवा हो. हा बाकी दुसरे निलाव काय किती पासून स्टार्ट झाला काकडी किती याच्या भावापासून start आहे? आहे 200 पासून 100 पासून सुरू. तसं जसा माल असं हा तसा माल तसा. त्याचा क्वालिटी माल असला का क्वालिटी बाजार नाही काही विषय नाही त्याच्यामुळे क्वालिटी माल कमवा आणि किती काढी लागेल ती आहे 5-6 5,000 काढी आहे किती तोडा आहे चौथा तोडा. चौथा तोडा आहे चौथा तोडा आहे सागरवर आहे ती सागर. सागरवर आहे चालतंय चला मस्त आहे काकडी पण मस्त आहे माणसंही मस्त आहे काकडी सारखाच माणूस आहे. सफेद काकडी कोणती व्हरायटी आकांक्षा आहे आकांक्षी आहे का काय भाव गेली 180. 180 रुपये असं 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 कितीपर्यंत बाजार आहे काकडीची या या व्हरायटीला कलर कमी असल्यामुळं हा बाजार नाहीये ज्या कलरच्या व्हरायटी त्या 500 रुपयापर्यंत झाले. असं असं कलरच्या व्हरायट्या 500 पर्यंत आहे हिला कलर नसल्यामुळे जरा 180 रुपये गेली असं कितवा तोडा आहे काकडीचा हिचा आता 6वा रोड आहे. 6वा तोडा आहे का निघाली का बरं चांगली निघाली बरी निघाली उन्हाळ्याच्या मानाने चांगली व्हरायटी चांगली का आकांक्षा व्हरायटी चांगली आहे. व्हरायटीला काय अडचण नाही तेजी असल्यावर परवडते यावा जास्त येईल. असं असं यावा चांगला आहे ना ओके चालतंय कुठले पाहुणे उमराळा उमराळ्याचे आहे का असं काय नाव नितीन म्हणतात केदार चालतंय चायना एकदम सुपर चायना काय भाव गेली बाबा 220 रुपये 220 रुपये गेली हो बघा 220 रुपये चायना एकदम सुपर माल कितवा कुठं आहे बाबा कितवा कुठं आहे हा चौथा कुठं आहे परवडत आहे का हेच काय वाटतंय बाबा आज भाव नाही बा चायना काकडीला बाजार अजूनही पण कमीच आहे 200 रुपये 200 250 पर्यंत जाते अशा पद्धतीने कुठले भाव तुम्ही ढकांब्याचे आहे का ढकांब्याचे पाहुणे आपले जवळचे अशा पद्धतीने हळे त्यांचे काकडी एकदम सुपर काकडी कोणती व्हरायटी बाबा फडी आहे का लय माल निघतो गाव फडियाला एकदम जोरात फडियाला लय माल निघतो एकदम भारी चालतंय परवडतंय ना माझा ज्या दिवशी भाव वाढेल त्या दिवशी म्हणायचं परवडलं ओके चायना काकडी 200 250 कुठले पाहुणे आम्हाला त्यामध्ये दिसत काय काय कोणती व्हरायटी कारल्याची भूषण असं असं काय भाव गेली 450 रुपये कुठले पाहुणे दोन गाव चांदवड तालुका चांदवडवरून आली पिंपळगाव बसवची असं असं किती तोडा आहे बा तिसरा तोडा आहे का आणि किती दिवसापासून झाले आता काही बरी ना बाजार काही विषय आता किती बसून आहे आपल्याची बाजार आणि 270 गेलं आजचा एकदम सुंदर असं कारलं आहे तर आजचा कारल्याचा भाव आहे 450 ते 500 रुपये बरोबर ना 450 ते 500 रुपये असा कारल्याचा भाव आहे हे सगळे तरणेबाण शेतकरी इथं पिंपळगाव बसवंत तरणेबाण शेतकरी त्यांच्या चेहऱ्यावरती आज शेतकरी त्यांच्या चेहऱ्यावरती आज एकदम सुंदर असा आनंद आहे तुझे पाहुणं म्हणतो मा कारले मला घ्या असं आहे एकदम तरणेबाण शेतकरी आणि त्यांना आज आनंद वाटला एक चांगला बाजार आहे बाबा कारल्याला त्याच्यामुळे परवडत आहे कारण एवढ्या टेम्परेचर मध्ये कारलं करणं म्हणजे पॉसिबल नाही टेम्परेचर लई बरोबर आहे खराब झाले ना चार फुटांमध्ये कारले खराब होते असं असं हा ना हाय टेम्परेचर आहे असं 44 टेम्परेचर लागू राहिलं आता काय सेटिंग नाही हो राहिली हा ना फुलाची सेटिंगच नाही हो राहिली आणि ऍव्हरेज कमी आता तुम्ही बघितलं मार्केटमध्ये एक लाईन सुद्धा पुरी नाही तरी मार्केटच्या हिशोबाने आता 800 रुपये मार्केट पाहिजे हा बरोबर एक लाईन 4 लाईन मार्केटची अपेक्षा होती एवढ्या टेम्परेचर मध्ये बरोबर 4 लाईन राहायची हा 400 500 600 मार्केट असं आता एकच लाईन
आम्ही 5-5 लाईनीमध्ये कारले विकले पण आजपर्यंत 800च्या कमी विकले ते 4 लाईनी असतो आज एक पूर्ण नाही तर 400च्या वर गेलेली हे भरपूर प्रॉब्लेम आहे कारल्यावाल्या शेतकऱ्यांचे सुद्धा. एवढ्या टेम्परेचर मध्ये फक्त 4 तोडे होत आहे. किती 4 तोडे फक्त. काय मावली किती 4 तोडे, कारण टेम्परेचर तेवढं आहे. बागाचा खर्च आणि कारल्याचा खर्च सेम आहे. असं सेम आहे ना. काहीच बदल नाही आहे त्याच्यामध्ये. चालतंय, चला धन्यवाद. काय भाव दिली गावात? 500 रुपये. कोणती व्हरायटी? एकदम जोरात माल आहे. 500 रुपये जाळी गवार. कोणती सुरती व्हरायटी ना? सुरती व्हरायटी. सुरती गावठी नाही बरं का? सुरती जवळ आहे ना मापाशी. अजून लाज आता काय लग्नात थोडी उभं राहायचं आपल्याला. कुठल्या बाबा? लाडची. असं काय भाव काढला आज वालाचा? 450 रुपये का? 400 450 पर्यंत बाजार आहे वालाची. असं पापडी वाल 400 450 रुपये. अजून गेला नाही. बाजारी असं त्या पद्धतीचे बाजार. काय बाजार आहे तुम्ही सांगा ना. 300-250 मागा द्या. असं इकडे तुम्ही इकडे ना. अजून गेला नाही. अजून घेतला नाही. व्यापाऱ्याने घेतला नाही. व्यापारी काय म्हणत्या? आज 250-300 मागून राहिले. हा वाल ना. आवाज का बरं बाजार पडली? आता काय माल वाढला दुसरा काय मोकार वाल झाला का? मग काय पुढे जावं राहिलं. असं अशा पद्धतीने आहे. व्यापाऱ्यांचं पण म्हणणं ऐकलं पाहिजे आपल्याला. शेतकरी तुमचं काय म्हणणं आहे? कोणाला तर भेटलं पाहिजे. 2 पैसे जास्त महाग भेटला तर आम्हाला इतकं बरोबर होतं. पण मग आज थोडीशी बाजार डाऊन आहे. 250-300 रुपये बाजार आहे बाबा. 550 रुपये जाते. 500-700 जाते. आज जरा डाऊन आहे. काल चांगली होती, आज जरा डाऊन. कुठले पाहुणे? त्र्यंबकचे. अरे वा, जोरात आवाज निघाला बाबाचा. नाद नाही. काय भाव काढला दोडक्याचा? 300 रुपये. 300 रुपये जाळी दोडका. असं कितवा कुठं आहे? चौथा आहे का? 300 रुपये जाळी दोडका. एकदम सुपर दोडका. ओके. 300 रुपये जाळी द्यायची ना. असं गिलका 350 रुपये. कुठले बाबा? दुगावची आहे का? सासरवाडीची मावळे. काय फेटे? गोडचे आहे का? असं गिलका 350 म्हणजे 300-350 पर्यंत रेंज आहे बाबा दोडक्याची. असं बरं ना. परवडत आहे की काय करू मी बाबा काय चालायची झालं तर असं चवळी काय भाव काढली? 250 रुपये का? 250 रुपये जाळी ना. चवळी 250 रुपये जाळी. सुपर चवळी. ओके. काय भाव काढली मिरची? 300 रुपये. 250-300 रुपये बाजार आहे. 250-300 रुपये बाजार आहे मिरचीची. लवंगी मिरची 250-300 रुपये. कुठले पाहुणे? इगतपुरीवर आले इकडं. गोटी नव्हते इकडे. 600-650. हीच बाजार आहे बुवा. एकदम भारी टंडुळे आहे. 600-650 रुपये बाजार टंडुळे. ओके, चालतंय. खाऊ ना. बीट काय भाव काढला बाबा? 100 रुपये जाळी. बीट एकदम सुंदर असा बीट 100 रुपये जाळी. 100 रुपये जाळी. तुम्ही काय भाव घेत्या? तुम्ही काय भाव घेता? सांगा ना. इकडे 100 रुपये जाळी. तुमच्या जवळच चालतंय. काय भाव काढलं? 400 रुपये. 400 रुपये वांग. आयला एवढं बोरे शेतकऱ्याचं बोरे बा. वांग इकायला आलंय एका वड्या. अरे खरंय ना. एका वड्या हो बाप वडा देणार आहे म्हणून वांग इकायला आलाय. 400 रुपये वांग आहे. 400 350-400 ना. 350-400 रुपये गावठी वांग. खाली बसा ना. असं आपली काय भाव काढले टमाटर? 400 रुपये जाईल टमाटर. म्हणजे काय स्टार्टिंग काय कशा बसून? 350-400 कशी?
यायचा 400 ना, विकला पण 400 ला. असं टमाट्याचे बाजार 400 रुपये. कुठले पाहुणे? इगतपुरी गोटी चुकून इकडे आले. असं गोटीचं दररोज इकडे येतं का? असं गोटीचं माल आहे टमाटा. 400 रुपये टमाटा. 40 रुपये पुढे कोबी, मग कोबीची राहते. काय भाव काढला टमाटा वांग्याचा? 200 रुपये. असं परवडतंय का बाबा? परवडतंय वांग? नाही परवडत. खर्च किती झाला तुमचा? खर्च भरपूर होईल. हा ना, 1 एकर वांगी आहे ना, हा. कमीत कमी त्याला 1 लाखाच्या वर खर्च करेल. 1 लाखाच्या वर खर्च झालाय. असं माल दे भाव म्हणजे अजून खर्च वसूल झालाय का नाही? नाही झाला अजून. नाही का? 4-5 पुढे कुठून एवढं टेम्परेचर आहे ना, टेम्परेचर मध्ये वांग्याला बाजार नाही. मग फुल जडून असं बरोबर आहे. मग 150-200 रुपये किती आहे ना? पण 150 रुपये 200-150 जात आहे ना. कुठले बाबा तुम्ही? वाडगावचे? गिरणारा वाडगाव. चालतंय. चला चालूच राहणार आहे आता. त्याला काही पर्याय नाही. आपला माल आहे, आपलं चाक चालू ठेवणं गरजेचं आहे. बंद नाही ठेवता येणार. चालतंय. तुमची कोणती व्हरायटी? अथर्व आहे का? अथर्वाचं काय रेट आहे? 300, 350, 250 माल पाहून ना. असं कोणत्या व्हरायटीला बाजार आहे आता या टायमाला? आता सध्या विरांगला जास्त विरांगला जास्त बाजार आहे भाऊ. असं कुठले पाहुणे बाबा? वाडोलीचे. किती जाळ्या होत्या आज? 50 एवढ्या इकडे चांगल्या होत्या? झाल्या ना, अर्ध्या खाली होता. म्हणजे ही कोणती व्हरायटी तुमची? अथर्वला 300-350 ना. 300-350 रुपये बाजार आहे. आणि विरांगला 400 रुपये बाजार आहे या टायमाला. हे सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्या. असं एवढ्या टेम्परेचर मध्ये तुमचं झाड कसं आहे आता? झाड आता सुकवा मला. हा ना, हे जवळ तसं संपत आलंय बा. टेम्परेचर जास्त आहे. टेम्परेचरमुळे टमाट्याची सुद्धा झाडाची अवस्था फार बिकट आहे. असं म्हणायला हरकत नाही. काय बाजार आहे आज भोपळ्याची? डाऊन आहे. काय म्हणताय आज? 70-80 म्हणतोय. अवघड आहे. अच्छा, 70-80 रुपये चालू आहे का? असं परवडतंय का भोपळा? परवडत नाही. परवडत नाही. कुठले पाहुणे? पिंपळारे. काय किती खर्च झाला भोपळा आतापर्यंत? खर्च काढायचं नाही. व्हायला पाहिजे खर्च काढायला. काय झालं? खर्च तर लय झालाय, पण अजून त्याचा नफा वसूल झाला नाही शेतकऱ्याचा. लय वाईट दिवस चालले शेतकऱ्याचे. कारण त्याला अजून भोपळ्याच्या शेतकऱ्यांचे, कारण त्याला ना लय कवडी मोल भाव आहे सध्या. 60 आणि 70 रुपयात भोपळा परवडत नाही. आणि आज हा तरुण शेतकरी मी याच्यात पाहिलं तर एवढा गोंडस याचं अजून लग्न झालं नाहीये. आता याला झालंय का लग्न झालंय त्याचं. पण मग आता पुढच्या पिढीचा त्याला सांभाळ करायचा आहे, संसार करायचा आहे. भोपळ्यावर कसं काय संसार करायचा त्यांनी? लय अवघड परिस्थिती. हसण्याची गोष्ट नाही आहे, परंतु मी हसवण्याचं काम राहत. काय कोबीची काय बाजार आहे बाबा आज? 40-50 रुपये जाते. 40-50 रुपये. काय लयच अवघड परिस्थिती आहे. कोबी 40-50 रुपये. लय अवघड परिस्थिती आहे आज कोबीची. बघायला 2 महिन्यापासून 30 परिस्थिती आहे, त्याच्यामुळे काय बोलू शकत नाही. कुठले आहे बाबा? किती खर्च झाला कोबीला? भरपूर खर्च झाला. काय हिशोब नाही एवढा. हा ना. काडी कितीला आहे कोबीची? 90 पैसे गाडी. 90 पैशाला एक काडी. 90 पैशाला एक गाडी. किती काडी लावली होती? आणि जाईल 30,000. 30,000 काडी. 30,000चा तो रोपच झालं. बाकीचा खर्च गोण्यांचा खाण्यांचा येतो वेगळाची. वेगळा. पावडरचा खर्च निघतो का नाही? अवघड आहे. चालतंय. चला पण मार्केटमध्ये आणायला 4 रुपये लागत. ऊन महामूर एवढ्या उन्हात मालिकायचा आहे. आला तर गिराईक नाही. मग सोपं नाही. चालतं. काय भाव काढली भेंडी काल? 150-200 का? 150-200 रुपये भेंडी. ओके. कुठला आहे? साकूरचा आहे का? लय गोंडशे रे. एवढ्या उन्हामध्ये लय अवघड काम आहे. चालतंय. काय भाव काढला मिरचीचा? 200 रुपये सांगितले. अजून नाही काही. अजून गिराईक गेलंच नाही का? नाही का? कुठले पाहुणे? बडजिरायचे. आणि अजून काढलाच नाही बघा. तुम्ही काय सांगा? किती सांगा? 200 रुपये. 200 रुपये मिरचीचा भाव आहे. पण अजून काही गिराईक चालना. आज थोडीशी गिराईक पण थोडंसं कमी. गिराईक आहे कमी. अजून होईल चालू गिराईक. 4-3.5च्या पुढे चांगलं गिराईक चालू होतं. चालतंय. काही विषय नाही. बडजिरायचे का तुम्ही? कांदा काय भाव काढला बाबा?
250 रुपये झाली का? सुपर कांदा आहे, दाखव कांदा दाखवा. सुपर कांदा 250 रुपये झाली. लाल कांदा आहे, कोणता आहे बाबा? उन्हाळा कांदा आहे ना? उन्हाळा कांदा 250 रुपये. चालतंय. काय भाव काढला पालकाचा आज? 7-8 रुपये 7-8 रुपये ना? 7-8 रुपये पालक आजचा रेट. एकदम सुंदर असा पालक आहे. आणि तांदूळ का तांदूळ का? 10 रुपये. तांदूळ का 12 रुपये का? तांदूळ का 12 रुपये. ओके. हो काय भाव काढला कढीपत्ता? काय भाव काढला? 10-15 रुपये ना? 10-15 रुपये जुडी कढीपत्ता. 70 रुपये जुडी कांदा पात आजचा रेट. गिरणारचे 20 रुपये जुडी. शेपू 20 रुपये जुडी. कुठले पाहुणे? आडगाव मालपूर नवले आडगावचे पाहुणे. शेपू 20 रुपये आजचा भाव. मस्त बाबा. मेथी 30 रुपये ना? 30 रुपये जुडी मेथी. 30 रुपये. कुठले बाबा? देवळा देवळाकडचे पाहुणे. 30 रुपये जुडी मेथी आज. ओके.